तर नमस्कार मित्रांनो, मी यश आणि मला माहिती आहे की आपला ब्लॉगिंग चॅनल नाही आहे, पण आज सुट्टी असल्यामुळे मी जरासं फिरायला आलो होतो आमच्या गावाच्या डोंगराकडे. तर त्याच्यामुळे माझी अशी इच्छा झाली की मी जे काही फिरतोय ते तुम्हाला दाखवू. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मित्रांनो. एक सेकंड. हा जो डोंगर तुम्ही समोर बघताय, आपल्याला या डोंगरावर जायचं आहे. आमच्या गावाजवळच आहे हा डोंगर, जेमतेम 2-3 किलोमीटर लांब. हा म्हणू शकता 2-3 किलोमीटर लांब. तर मी आता काय करतो, पहिले तिथे पोहोचतो आणि पोहोचून गेल्यानंतर मग मी तुम्हाला तिथनं माझ्या गावाचा व्ह्यू दाखवतो. मग आपण थोड्याशा गोष्टी करू. ठीक आहे, भेटतो आपण वरती गेल्यावर. मित्रांनो, वरती तर आता आपण येऊन लागलो. डोंगर चढायला काही जास्त अवघड नाही आहे. छोटा डोंगर आहे, जास्त काही वाटत नाही चढायला. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता पॉली हाऊस आहे. मी दाखवतो तुम्हाला, पुढचा पण व्ह्यू दाखवतो. पण तुम्ही आता डोंगर बघताय, असा छोटासा डोंगर आहे. आता मी तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. हा आपला पुढचा व्ह्यू. तर इथं तुम्हाला आमचं गाव दिसतंय समोर. हे डोंगराला खिटूनच आमचं गाव आहे. आमच्या गावाची टाकी तुम्ही बघू शकता, गावाचा लॉन्स. आणि आपण इकडे फिरलो ना तर समोर आमचा तालुका, इकडे देवळा आहे. आणि आता ऍक्च्युली थोडं दुःख जास्त आहे असं फील येते मला, पण ठीक आहे. इकडे समोर देवळा आणि हा देखील डोंगर आम्ही चढलेलो आहे मित्रांनो समोरचा. कोविड मध्ये सगळं काही करून बसलो आम्ही, टाइम होता ना. आणि हे आमच्या गावाचं धरण, जे की आता भरलेलं आहे पाण्याने, तुम्ही ते पण पाहू शकता. आणि इकडे तुमचं दैवड गाव बेरकेरीला. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हवेचा आवाज येत असेल व्हिडिओमध्ये तर त्याच्यासाठी सॉरी, बिकॉज माझा तसं काही प्लॅन नव्हता. मला व्हिडिओ बनवायचा काहीच प्लॅन नव्हता. जस्ट रस्त्याने चालत असताना माझी इच्छा झाली की मी आपण दाखवा बघ की आपलं गाव कसं आहे, काय कल्चर आहे बघ गावाचं. मग मी त्याच्यामुळे बर्ड्स माझ्यासोबतच राहतात. तर जो पण तुम्ही व्हॉइस वगैरे ऐकताय तो सगळ्या बर्ड्सनेच येतोय. आणि थोडंसं हवेचा पण आवाज येत असेल, कारण की बर्ड्समध्ये नॉईज कॅन्सलेशन नसतं जे माईकमध्ये असतं. तर आपण परत वळू. हे आमचं इकडं धोबीघाट म्हणून ठिकाण आहे मित्रांनो. इथे धोबीघाट म्हणून ठिकाण आहे, खूप सुंदर. तिथनं आम्ही आमच्या गावाकडे वळायचं असा रस्ता आहे. आणि इकडे एक मागं डोंगर आहे, हा देखील डोंगर तुम्ही पाहू शकता. आणि हे इकडं डोंगरगाव म्हणून गाव आहे. आणि ते बॅक साईडचे डोंगरगावचे डोंगर. आणि हे समोर आपला मेशीचा डोंगर, हा समोर जो तुम्ही बघताय तो गावाचे टावर तुम्ही बघू शकता. आणि हा आपला मेन डोंगर. हा मेन डोंगर म्हणजे असा की या डोंगराला सगळं काही माहिती आहे. इथं मी आता ॲक्च्युली 2026 मध्ये तर मी फर्स्ट टाइमच येतोय. पण मागच्या वर्षी मी खूप जास्त आलो, लिटरली रोज यायचो असं म्हणा. जोपर्यंत जॉब वर्किंग करून सगळं करून इथेच यायचो. आणि तुम्हाला एक अशी जागा दाखवतो की तुम्हाला थोडी आठवत असेल तर ही समोर, हे बघा, ही समोर तीच जागा आहे जिथं तुषार आणि आम्ही बसून त्याचा पॉडकास्ट शूट केला होता. आम्ही इथं ट्रायपॉड ठेवलेला इथे आणि असा अँगलने शूट केलेला. आणि मग तुम्हाला ते मागचं सगळं बॅकग्राऊंड दिसत होतं. इथं आम्ही बसलेलो. आज तर तुषार नाही आहे आणि कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे. 26 जानेवारी आज. आणि तुमचे वाजताय किती, एक सेकंड तुम्हाला टाइम पण सांगतो. 5:04 झाले. सगळं दाखवत होतं, सूर्य पण दाखवत होतो. हा सूर्य असा दिसतोय. आणि पाहू शकता जे हिरवळ किंवा जे काही निसर्ग आहे, निसर्गाचं प्रतीक म्हणजेच गाव. गाव वाईब असते म्हणजे खूप छान. हे बघा, तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो मी. खाली शेतात शेतकरी कांदे लावताय, हे बघा बापरे. हा आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा आपला गावाकडे जायचा रस्ता आहे मित्रांनो. हे आमच्या गावाच्याकडे जायचा रस्ता, जो की सरळ आमच्या गावात जाईल. हे बघा गाड्या देखील येत आहे. मी तेव्हा तिथनं तो व्हिडिओ शूट केलेला, तिथनं जेमतेम त्या पोलापासून. असं सुंदर प्रकारे आमच्या गावाची सनसेट होत असते नेहमी.
तर असं आहे आमचं गाव. आणि मला असं वेगळं काही करायचं होतं. मला जस्ट माझं जे काही गाव आहे किंवा मी ज्या परिसरात राहतो ते मला दाखवायचं होतं. ते मी दाखवलं या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि माझा जो आवडता वन ऑफ फेवरेट डोंगर आहे हा माझा, तो मी दाखवला. थँक्यू. जर व्हिडिओ आवडलाच, आमचं गाव आवडलंच, मी अजून पूर्ण गाव पण दाखवेल, लेकिन सही वक्त आने पे. जर ब्लॉग आवडलाच तर माहितीच काय करा, ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.